आता पुढची बातमी अतिशय महत्त्वाची आहे। पहलगाम मधील दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानचे हॉकी संघ आमने सामने येण्याची शक्यता आहे। आशिया चषक हॉकीसाठी भारतानं पाकिस्तानला आमंत्रण दिले। गेल्या 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा बिहारच्या राजगीरमध्ये खेळवण्यात येणार आहे। या स्पर्धेमध्ये एकूण 8 संघ भाग घेत असतात। पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया त्याला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलेलं उत्तर, पाकिस्तान विरोधामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती झालेली नाचक्की या पार्श्वभूमीवरती हे आमंत्रण पाठवण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। आणि या संदर्भात अधिक चर्चा करूयात माझे सहकारी प्रथमेश दीक्षित यांच्याबरोबर। प्रथमेश, खरं तर भारत आणि पाकिस्तान या दोघांचे संबंध सुद्धा इतके ताणलेले असताना आता हे भारताने पाकिस्तानला अशा पद्धतीने आमंत्रण देणं हे टाळता येणं शक्य होतं का? तृप्ती, खरं तर आत्ताच्या या घडीला हे निमंत्रण टाळता येणं शक्य नव्हतं, कारण बिहारमध्येच्या राजगीरमध्ये ही स्पर्धा होणार आहे आणि त्याच्यानंतर चेन्नईमध्ये मेन्सचा ज्युनियर मेन्सचा हॉकी वर्ल्ड कप होणार आहे, तिकडेही पाकिस्तानचा संघ भारतात येईल आणि हे टाळता येणं भारताला आत्ता शक्य नव्हतं। त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की हॉकी हा ऑलिम्पिक खेळ आहे आणि ऑलिम्पिकचा दर्जा असलेल्या खेळांच्या स्पर्धेमध्ये समजा आपण एखाद्या कुठल्या संघाला येणं रोखलं तर IOC म्हणजे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी ही त्या यजमान देशावर कारवाई करू शकते आणि ही कारवाई आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला सध्या झेपवणारी नाही। त्यामुळे कितीही कटू संबंध असले, कितीही तणावाचे संबंध असले तरीही का होईना भारताला या 2 स्पर्धांसाठी पाकिस्तानच्या हॉकी संघाला भारतात येणं त्यांना अलाव करावं लागणार आहे। तृप्ती, निश्चित प्रथमेश, धन्यवाद खूप खूप या सविस्तर सगळ्या माहितीसाठी।